नमस्कार, सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। अधिक महिना हा धोंड्याचा महिना आहे। धोंड्याच्या महिन्याच्या निमित्ताने ना जावायला वाण देण्यासाठी किंवा गाईला वाण देण्यासाठी, देवाधर्मांना वाण देण्यासाठी ना 33 असे अनारसे केले जातात आणि तेच अनारसे आपले बिघडू म्हणून आपण भरपूर अशा टिप्स पाहणार आहे। काही वेळेस काय होतं, अनारसे ना तेलात टाकताच विरघळतात आणि खूप कडक पण होतात काही वेळेस। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तांदूळ भिजवण्यापासून ते पीठ तयार करण्यापर्यंत, अनारसे तयार करण्यापर्यंत पीठ कसं भिजवायचं, त्याचं किती दिवस भिजू द्यायचं, गुळाचं प्रमाण किती ठेवायचं जेणेकरून आपले अनारसे जे विरघळतात तेलात टाकल्यानंतर ते विरघळणार नाही, ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्या ज्या चुका होतात ना अनारसे करताना त्या अजिबात होणार नाही। आणि अनारसेची ना मी करण्याची पण पद्धत एकदम सोपी सांगणार आहे, म्हणजे आपले अनारसे जे आहे ना ते काही वेळेस चिरतात ना, ते पण चिरायचे नाही आणि सहज कोणालाही जमेल असे अनारसे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करू। तर सुरुवातीला पाहूया तांदूळ कसे भिजवायचे। तांदूळ भिजवताना ना राशनचे तांदूळ वापरा आणि 3 दिवस, पूर्ण 3 दिवस तांदूळ भिजू द्यायचे। चौथ्या दिवशी ना त्यातलं पाणी काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि फॅन खाली 3 तासासाठी ना सुकून घ्यायचे। आणि ते जास्त पण नाही सुकू द्यायचे, थोडंसं ओलसर असले पाहिजे तांदूळ, म्हणजे ओलसर जर तांदूळ असले ना आपले जे अनारसे आहे ना ते खूप छान होतात। त्यामुळं आता ती तांदूळ सुकल्यानंतर मिक्सरला ना बारीक करून घ्यायचे आणि पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे। आता जो आपण मुटका बनवला का तसा मुटका झाला पाहिजे, म्हणजे आपलं पीठ हे छान तयार झालं। तर इथं आता गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं, तर 3 पातेले आहे ना इथं हे तांदळाची पिठी आहे आणि 1 पातेलं गूळ घ्यायचं आहे। हा गूळ आहे ना किसलेलाच आहे, किसलेला गूळ घ्यायचा आहे। आता हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे, म्हणजे अजिबात तुमच्या अनारसे जास्त गोड पण नाही होत आणि जास्त एकदम फिक्के पण नाही होत, म्हणजे एकदम व्यवस्थित होतात, जसे आपल्याला पाहिजे ना तसेच अनारसे तयार होते। त्यासाठी ना 1 पातेलं गूळ घ्यायचं आहे, 3 पातेले पीठ असलं तर। तर आता हे जो गूळ आहे ना तो सगळा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे चांगला। गूळ जर जास्त झाला ना अनारसे वितळतात, त्यासाठी ना 1 पातेलं 3 टोप जर तांदूळ पिठी असली, कोणतंही माप घ्या तुम्ही, त्याच्यानुसार 3 पट पिठी पाहिजे आणि 1 पट गूळ पाहिजे। तर आता हे ना सगळं मिक्स केल्यानंतर असे गोळे तयार करून ना हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे। लगेच दुसऱ्या दिवशीच अनारसे तयार करायला घेणार आहे, तरी पण खूप छान होत्या। आणि जास्त दिवस जर तुम्हाला वेळ असेल ना भिजू द्यायचे, कमीत कमी हे पीठ आहे ना फ्रीजच्या बाहेर 15 दिवस राहतं आणि फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने राहतं। आणि आता 2 दिवस भिजून दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी बघू शकतो मी तर पीठ एकदम छान भिजलं आहे। जो गुळ आहे ना तो चांगला पाणी सोडलं आहे गुळाने, त्यामुळे ना आता फक्त 1 चमचा याच्यामध्ये तूप टाका किंवा दूध टाका किंवा पाणी टाका, यापैकी काहीही चालेल। इथं आहे ना मी 1 चमचा पाणी वापरलं, पोहे खायचे 1 चमचा, फक्त पोहे खायचे 1 चमचा पाणी लागलं इथं। आणि छान असा गोळा तयार करून घेतला, एकदम मऊ असं पीठ झालं आहे। आणि पहा चांगला अनारस आपला इथं तयार होणार आहे। तर अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ भिजवायचं आहे। हे पीठ आहे ना फ्रीजच्या बाहेर आरामशीर 15 ते 1 महिना टिकतं बरं का, आणि फ्रीजमध्ये आहे ना 2 ते 3 महिने टिकतं। तर एकीकडे लगेच गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं। आता ही आहे ना पहिली पद्धत दाखवते तुम्हाला अनारसे करण्याची। ही पद्धत शक्यतो सगळ्यांना जमते। आणि दुसरी जी पद्धत आहे ना ती एकदम सोपी आहे, म्हणजे लहान मुलांनाही जमेल। त्यामुळे ना कोणी अडाणी जरी असलं नवीन शिकणारे तरीसुद्धा अनारसे बिघडणार नाही त्यांच्याकडून। तर पहा ही अशी एक कागद घ्यायचं आहे आणि कागदावरती ना गोळी टाकून आहे ना मस्त, आता इथं आहे ना तुम्ही म्हणशाल तीळ का वापरली, पण ऐन वेळेवर आहे ना खसखस लक्षातच नव्हतं आणायचं, त्यामुळं मी तिळाचाच वापर केला इथं। तर आता तेल पण गरम झालं, अनारसे पण करून झालं खाली। आता गरम तेल कसं झालं आहे ओळखायचं, थोडंसं त्यामध्ये पीठ टाकायचं आहे। तर इथं तेल चांगलं तापलं, आता अनारसे सोडून घ्यायचं आहे। अनारसे टाकल्यानंतर ना तेल लगेच कमी गॅस करायचा आहे तेलाचा, म्हणजे जास्त फुल गॅसवरती ना करपते पण आतून आहे ना कच्चे राहते। त्यामुळे ना थोडासा गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती ना चांगले अनारसे होऊ द्यायचे। एकदम जाळी पडली अनारशाला तुम्ही इथं बघू शकता, आणि छान रंग यास्तोवर चांगले तळून घ्यायचे। कमी गॅसवरती तळले ना एकदम जाळी पडते आणि चांगले तळल्या जातात, कच्चे पण राहत नाही आतून। तर इथं अनारसे ना तळून झाले। आता दुसऱ्या पद्धतीचे मी तुम्हाला अनारसे करून दाखवते। ती पद्धतीने एकदम सोपी आहे आणि एकदम म्हणजे कंटाळा पण नाही येणार अनारसे करायला, नाही तर अनारसे करायला कंटाळा येतो जास्त।
वेळ खूप लागतो. अशी ही पद्धत वापरल्याने ना वेळ कमी लागणार आहे. तर पहा, इथं पिशवीच घ्यायची, कॅरीबॅगची पिशवीचे 2 तुकडे करायचे आणि आता एक मस्त लाटी केल्यानंतर आहे ना, लाटण्याने लाटून घ्यायचे पुरीसारखे. एकदम जेवढे तुम्हाला पातळ करायचे ना तेवढे पातळ करता येते. आणि आता खसखस टाकायची किंवा तीळ टाकायची आणि त्यावरती असे बोटाचे ठसे उमटायचे, म्हणजे जेणेकरून आहे ना अनारसा हा गोल पण येईल आणि फुगल पण. बघू शकता तुम्ही तर किती फुगलाय लगेच. आणि तर सगळेच अनारसे ना एक एक करून आता करून घेतले. तर रंग बघू शकता तुम्ही अनारशाचा आणि एकदम पातळ झाले, त्याला एकदम जाळ्या पडल्या आहे. आणि असं म्हटलं जातं जेवढे अनारशाला जाळी पडली ना तेवढी चांगलं. त्यामागचं पण काहीतरी कारण आहे. आता ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू एखाद्या. तर बघा इथं आपले अनारसे ना तयार करून झाले. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अजून आहे ना गाईला किंवा देवाला वाण दिला नसेल ना अनारशाचा तर नक्की देऊ शकता. अजून हा अधिक महिना हा 5-6 दिवस तरी आहे, 8 दिवस तरी आहे. त्यामुळे ना 8 दिवसात तुमचे अनारसे तयार होऊन तुम्ही वाण पण देऊ शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आहे ना कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अनारसे कसे झाले आहे. आणि खरं सांगते चवीला तर अप्रतिम झाले आहे, कारण आपण जे दिवाळीमध्ये अनारसे बनवतो ना त्यापेक्षाही खूप सुंदर असे चवीला टेस्टी झाले आहे. कारण पीठ आहे ना उन्हाळ्यामध्ये चांगलं लवकर परमेट होतं, त्यामुळे ना अनारसे हे खूप चवीला चांगलं लागतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.